गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग साठी इम्पॉर्टंट असणारे सगळे कंजंक्शन बघणार आहोत, ते पण एकाच व्हिडिओमध्ये. गाईज व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. गाईज आपलं पहिलं कंजंक्शन आहे ॲज वेल ॲज. याचा मराठीत मीनिंग होतो तसंच, बरोबरच, सोबत अशा अनेक अर्थांनी ॲज वेल ॲजचा तुम्ही यूज करू शकता. आता बघा याचा यूज कुठे करायचा. दोन गोष्टी सांगण्यासाठी. जी दुसरी गोष्ट असते ती गोष्ट काय असते? ऍडिशनल असते. म्हणजे पहिली गोष्ट दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट तुमच्याकडे आहे, पण जी दुसरी गोष्ट असते ती काय असते? ऍडिशनल असते. अशी माहिती देण्यासाठी तुम्हाला ॲज वेल ॲजचा यूज करायचा आहे. जनरली ॲज वेल ॲज जे आहे हे तुम्हाला वर्ब, जे वर्ब आहे त्याच्यानंतर यूज करायचं आहे. क्लिअर? याची एक्झाम्पल बघा. ती इंग्रजी आणि मराठी बोलते, किंवा हे सेंटेन्स असं असू शकतं. ती इंग्रजी सोबत मराठी बोलते, किंवा ती इंग्रजी तसंच मराठी बोलते. ती इंग्रजी तर बोलतच होती, इंग्रजी तर बोलतेच, पण त्याच्यासोबत ऍडिशनल काय आहे? मराठी. अशा प्रकारचे सेंटेन्स. आता हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये बघा कसं होईल. शी स्पीक इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. शी स्पीक इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. तो प्रामाणिक तसेच मेहनती आहे. म्हणजे तो प्रामाणिक पण आहे, पण ऍडिशनल त्याच्यात काय आहे? मेहनती आहे. ही इज ऑनेस्ट ॲज वेल ॲज हार्ड वर्किंग. ही इज ऑनेस्ट ॲज वेल ॲज हार्ड वर्किंग. इथे बघा, ॲज वेल ॲज आपण जिथे यूज केलं आहे ते मेन वर्बच्या नंतर केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट कंजंक्शन आहे अदरवाईज. मराठीमध्ये आपण याला कशा कशा प्रकारे समजू शकतो? नाहीतर, अन्यथा, वेगळ्या प्रकारे, किंवा तसं नसेल तर, अशा अनेक अर्थाने याला तुम्ही मराठीमध्ये समजू शकता. पण बघा, हे जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एखादी वॉर्निंग असते किंवा एखादी कंडिशन दाखवलेली असते. याचा नेमका यूज कुठे करायचा? याचा मीनिंग काय होतो की हे हे कर, नाहीतर दुसरा परिणाम होईल. म्हणजे जर तू असं नाही केलं तर त्याचा परिणाम असा होईल. या मीनिंगचे सेंटेन्स याच्यामध्ये असतात. एक्झाम्पल बघा. नीट अभ्यास कर, नाहीतर तू नापास होशील. मी तुम्हाला सांगितलं ही सेंटेन्स कधी यूज करायची? एखादी वॉर्निंग किंवा कंडिशन असलेल्या प्रकारचे जेही सेंटेन्स असतात ते याच्यामध्ये येतात. म्हणजे तू असं नाही केलं तर असं होईल, अशा प्रकारचे सेंटेन्स. आता इथे बघा, नीट अभ्यास नाही केला तर काय होशील? तू नापास होशील. म्हणजे इथं परिणाम सांगितला आहे, रिझल्ट सांगितला आहे. क्लिअर? स्टडी वेल अदरवाइज यू विल फेल. स्टडी वेल अदरवाइज यू विल फेल. आता इथे बघा, अदरवाइज मिडल मध्ये येऊ शकतं किंवा सेंटेन्सच्या शेवटी मध्ये कुठेही त्याचा यूज करू शकतो अकॉर्डिंग टू सेंटेन्स. लवकर कर, नाहीतर आपल्याला उशीर होईल. कंडिशन आहे, लवकर नाही केलं तर काय होईल? उशीर होईल. हरी अप अदरवाइज वी विल बी लेट. हरी अप अदरवाइज वी विल बी लेट. नेक्स्ट कंजंक्शन आहे अँड. खूप इझी आहे आणि आपण डेली यूज मध्ये नेहमी यूज करतो. याचा मराठीत मीनिंग आणि आणि तसेच या अर्थाने याचा मराठीत मीनिंग केला जात. याचा मराठीत मीनिंग आहे. आता यूज कधी करायचं बघा. दोन किंवा अधिक वर्ड्स किंवा सेंटेन्स किंवा हायपोथेटिकली आयडियाज जोडण्यासाठी याचा तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर? याच्यात दोन नाउन असू शकतात, दोन वर्ब असू शकतात, किंवा दोन सेंटेन्स असू शकतात. एक्झाम्पल. माझा भाऊ आणि मी तयार आहोत. माय ब्रदर अँड आय आर रेडी. माय ब्रदर अँड आय आर रेडी. दोन नाउन आहे त्याच्यामध्ये. मला चहा आणि कॉफी आवडते. आय लाईक टी अँड कॉफी. आय लाईक टी अँड कॉफी. अशा प्रकारची सेंटेन्स तुम्हाला अँड या कंजंक्शन घेऊन बनवायची आहे. नेक्स्ट आहे टू. बघा, हे कधी यूज करायचं? तुम्ही आपण इथे पहिले एक टू लिहिलेला आहे आणि नंतर शेवटी एक टू लिहिलेला आहे. याचा मराठीत मीनिंग बघा. पासून पर्यंत या अर्थाने याचा यूज केला जातो.
म्हणजे एखादी रेंज सांगण्यासाठी जनरली याचा यूज केला जातो. एखादी गोष्ट एखाद्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आहे किंवा त्याचा काही परिणाम होईल हे सांगायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला या कंजंक्शनचा यूज करायचा आहे. मॉर्निंग टू इव्हनिंग, पुणे टू मुंबई, 1 to 10, हेड टू टो, अशा प्रकारचे जेही काही येतील ना सेंटेन्स किंवा अशा प्रकारचे जेही काही मीनिंग्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला या कंजंक्शनचा यूज करायचा आहे. कधी कधी फ्रॉम इथे असतं आणि कधी कधी नसतं. जरी नसलं तरी त्याचा मीनिंग तोच निघतो. एक्झाम्पल, मी सोमवार पासून शुक्रवार पर्यंत काम करतो. आय वर्क मंडे टू फ्रायडे. आय वर्क मंडे टू फ्रायडे. बघा इथं एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत तुम्ही काय करता हे सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये फ्रॉम नाहीये, पण तुम्ही हे सेंटेन्स फ्रॉम घेऊन पण बनवू शकता. त्याने दिल्ली पासून मुंबई पर्यंत प्रवास केला. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. ही ट्रॅव्हल्ड फ्रॉम दिल्ली टू मुंबई. ही ट्रॅव्हल्ड फ्रॉम दिल्ली टू मुंबई. अकॉर्डिंग टू टाइम सेंटेन्स बनवायचे आहेत. फक्त या कंजंक्शनचं तुम्हाला मीनिंग आणि यूज कसा करायचा हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे वेदर ऑर. वेदर ऑर. आता याचा मराठीत मीनिंग बघा, की किंवा असा मीनिंग निघतो. पण हे यूज कधी करायचं बघा, दोन पर्याय किंवा दोन चॉईस दाखवण्यासाठी आणि दोन्ही पर्यायापैकी कोणताही हे सांगण्यासाठी तुम्हाला याचा यूज करायचा आहे. तुमचं डिसिजन असू शकतं, तुमचं डाऊट्स, अनसर्टिनिटी, इनडायरेक्ट क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये असू शकतो. आता इथे बघा, तू याचं एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला कळेल. तू सहमत आहेस की नाही मला सांग. म्हणजे दोन्ही पर्यायापैकी तू काय आहेस ते मला सांग. अशा प्रकारचे सेंटेन्स. म्हणजे तू सहमत आहेस की नाही ते सांग मला, बस. टेल मी वेदर यू अग्री और डिसअग्री. टेल मी वेदर यू अग्री और डिसअग्री. म्हणजे तू सहमत आहेस की नाही, दोन पर्याय सांगितले आहेत त्याच्यापैकी एक तू सांग. अशा प्रकारे. तो येईल की नाही मला माहित नाही. आय डोंट नो वेदर ही विल कम और नॉट. आय डोंट नो वेदर ही विल कम और नॉट. क्लिअर. आता इथे एक लक्षात घ्या, वेदर और नॉट आहे हे एकत्र नाहीयेत. पहिलं वेदर सोबत एक सेंटेन्स येईल आणि पहिलं ऑप्शन वेदर सोबत येईल आणि जे सेकंड ऑप्शन आहे ते कशासोबत येईल, ऑरच्या नंतर येईल. क्लिअर. वेदर म्हणजे काय, एखादी डाऊट असू शकतो किंवा एखादी चॉईस असू शकते आणि ऑर हे काय असू ऑर हे काय आहे, ऑप्शन आहे. या दोन्हीला मिळून या कंजंक्शनचा तुम्हाला यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे बोथ अँड. बोथ अँड. बोथ अँड म्हणजे दोन्ही आणि. अशा प्रकारे कोणत्याही दोन वस्तू, दोन व्यक्ती, दोन गोष्टी ह्या समान महत्वाच्या आहेत हे सांगण्यासाठी तुम्हाला या कंजंक्शनचा यूज करायचा आहे. बोथ म्हणजे काय, दोन्ही. अँड म्हणजे आणि. आणि इथे तुम्हाला लक्षात आलं असेल, असा सेमच मीनिंग इथे घ्यायचा आहे. इथे एक लक्षात ठेवा, इथे जे वर्ब येतं हेल्पिंग वर्ब हे तुम्हाला प्लुरल यूज करायचं आहे ना की सिंग्युलर. क्लिअर. आता याचे एक्झाम्पल्स, चहा आणि कॉफी दोन्हीही उपलब्ध आहेत. बोथ टी अँड कॉफी आर अवेलेबल. बोथ टी अँड कॉफी आर अवेलेबल म्हणजे या दोन्ही गोष्टी काय आहेत, अवेलेबल आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. माझे वडील आणि आई दोघेही मला साथ देतात. बोथ माय फादर अँड मदर सपोर्ट मी. बोथ माय फादर अँड मदर सपोर्ट मी. आय होप लक्षात आलेलं असेल. गाईज आपण याच्यात खूप सारे एक्झाम्पल्स घेत नाही कारण एका व्हिडिओमध्ये सगळे तुम्हाला कंजंक्शन आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणून याच्या जी प्रॅक्टिस सेंटेन्स असणार आहेत ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती देईल, त्याला नक्की जॉईन करा. ईदर ऑर. ईदर ऑर मराठीत मीनिंग एकतर किंवा, किंवा पैकी एक, किंवा दोन्ही पैकी कोणतंही एक, अशा प्रकारचा याचा मीनिंग निघतो. गाईज याचा सेन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे. मराठी मीनिंग वर न जाता त्याचा सेन्स समजून घ्या. याचा यूज बघा कधी करायचा, म्हणजे दोन पर्यायापैकी एकच निवड हे दाखवण्यासाठी, किंवा दोन पर्याय आहेत त्यापैकी
एकच होईल किंवा निवडायचं आहे. अशी जिथे गोष्टी असतात तिथे तुम्हाला ईदर ऑरचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स, तू एकतर इथे थांबू शकतोस किंवा घरी जाऊ शकतोस. 2 पर्याय दिले, त्याच्यापैकी एक पर्याय तुला काय करायचा आहे? निवडायचा आहे किंवा होईल असं तुम्हाला सांगायचं आहे. You can either stay here or go home. You can either stay here or go home. मी तुला एकतर फोन करेल किंवा मेसेज करेल. I will either call you or send message. I will either call you or send message. अशा प्रकारची सेंटेन्स याच्यामध्ये येतील. नेक्स्ट आहे सो दॅट. सगळ्यांना माहित आहे आणि खूप इझी कंजंक्शन आहे. याचा मराठीत मिनिंग होतं असे की किंवा इतकं की, या अर्थाने याचा मिनिंग होतो. पण गाईज याचा सेन्स यूज करण्याचा सेन्स काय असेल? काहीतरी इतकं आहे की त्याचा असा परिणाम झाला. अशा सेन्सचे जे काही सेंटेन्स असतील तुम्हाला सो दॅटनी बनवायची आहेत. सो नंतर ऍडजेक्टिव्ह वर्ब येतं, नाउन नाही. एवढं इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल्स, तो इतका थकलेला होता की तो लगेच झोपला. मी तुम्हाला सांगितलं इतका की किंवा काहीतरी इतकं आहे की त्याचा परिणाम असा झाला, अशा प्रकारचे मिनिंग. म्हणजे तो इतका थकलेला होता की त्याचा परिणाम काय झाला की तो झोपला. ही वॉज सो टायर्ड दॅट ही फेल अस्लीप इमिडिएटली. क्लिअर? चित्रपट इतका रंजक होता की मी तो 2दा पाहिला. द मूवी वॉज सो इंटरेस्टिंग दॅट आय वॉच्ड इट ट्वाइस. द मूवी वॉज सो इंटरेस्टिंग दॅट आय वॉच्ड इट ट्वाइस. क्लिअर? नेक्स्ट, नीदर नॉर. दोन्ही नाही किंवा एकही नाही. म्हणजे दोन्ही नकारात्मक गोष्टी आहेत आणि त्यातली एकही मान्य नाही. अशा मिनिंगचे किंवा अशा सेन्सचे जेही सेंटेन्स असतील तुम्हाला या कंजंक्शननी बनवायचे आहेत. एक्झाम्पल्स, तिला ना गाणं येतं ना नाचता येतं. सी कॅन नीदर सिंग नॉर डान्स. सी कॅन नीदर सिंग नॉर डान्स किंवा सी नायदर सिंग नॉर डान्स. नीदर किंवा नायदर दोन्ही प्रोनाउन्स तुम्ही करू शकता. तो ना श्रीमंत आहे ना प्रसिद्ध. ही इज नीदर रिच नॉर फेमस. ही इज नीदर रिच नॉर फेमस. नेक्स्ट, ॲज सून ॲज नेहमी यूज करतो आणि इझी आहे. ताबडतोब, लगेच अशा सेन्सची सेंटेन्स असतात. त्याच्यामध्ये एक काम होताच लगेच दुसरं काम झालं हे जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस याचा तुम्हाला यूज करायचा आहे. ॲज सून ॲज असलेल्या वाक्यात फ्युचर अर्थ असला, ॲज सून ॲजचं जेही वाक्य असतं त्याच्यामध्ये फ्युचरचा अर्थ जरी असला तरी ते सेंटेन्स तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बनवायचं आहे. आणि जी सेकंड कंडिशन असते त्याच्यामध्ये ते तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स बनवायची आहे. पण जर फ्युचरचं जर त्याचं मिनिंग निघत असेल तर ते तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये बनवायचं आहे. एक्झाम्पल, तिला बातमी मिळताच तिने मला लगेच फोन केला. शी कॉल्ड मी ॲज सून ॲज शी गॉट द न्यूज. शी कॉल्ड मी ॲज सून ॲज शी गॉट द न्यूज. त्याने औषध घेताच त्याला लगेच बरे वाटू लागले. ही फेल्ट बेटर as soon as he took the medicine. He felt better as soon as he took the medicine. Clear? नेक्स्ट आहे बट. नेहमी यूज केलं जाणार आणि सगळ्यात इझी. मराठीत मिनिंग पण, परंतु, तरीही अशा मिनिंगने आपण याचा यूज करतो. नेमकं यूज कुठे करायचा बघा. एखादी गोष्ट खरी आहे पण दुसरी गोष्ट वेगळी किंवा त्या उलट आहे. अशा मिनिंगचे किंवा अशा सेन्सचे सेंटेन्स तुम्ही या वाईज बनवायचे आहेत. त्याने खूप अभ्यास केला तरीही तो परीक्षेत नापास झाला. बघा, एखादी गोष्ट त्याने अभ्यास केला ही गोष्ट खरी आहे पण तरीही तो नापास झाला. म्हणजे दुसरी गोष्ट त्याच्या काय झाली, एकदम अपोजिट घडली. ही स्टडीड हार्ड बट ही फेल्ड द एक्झाम. ही स्टडीड हार्ड बट ही फेल्ड द एक्झाम. ती गरीब आहे पण प्रामाणिक आहे. शी इज पुअर बट ऑनेस्ट. शी इज पुअर बट ऑनेस्ट. नेक्स्ट, नो सुनर दॅन. पहिलं होताच लगेच दुसरं काम झालं हे तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस नो सुनर दॅनचा यूज करा. नो सुनर
दॅन असलेल्या वाक्यात तुम्हाला पास्ट परफेक्ट यूज करायचा आहे आणि दॅनच्या नंतर सिंपल पास्टचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, तिने काम संपवलंच होतं, लगेच फोन आला. नो सूनर हॅड शी फिनिश्ड हर वर्क दॅन द फोन रँग. नो सूनर हॅड शी फिनिश्ड हर वर्क दॅन द फोन रँग. त्याने दार उघडलंच होतं, लगेच कुत्रा बाहेर पळाला. नो सूनर हॅड ही ओपन्ड द डोअर दॅन द डॉग रॅन आउट. नो सूनर हॅड ही ओपन्ड द डोअर दॅन द डॉग रॅन आउट. गाईज जशी प्रॅक्टिस कराल तसे तुम्हाला हे सेंटेन्स जमणार आहेत. नॉट ओनली बट ऑल्सो. पहिली गोष्टच नाही तर त्यासोबत दुसरी गोष्ट पण आहे किंवा त्याच्यावर आपण एम्फसिस करतोय म्हणजे जोर देतोय. अशा मिनिंगची सेंटेन्स तुम्हाला किंवा अशा सेन्सची सेंटेन्स हे कंजंक्शन घेऊन बनवायची आहेत. याचे एक्झाम्पल बघा. ती फक्त सुंदर नाही तर हुशारही आहे. शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट. शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट. तो परीक्षेत पास झाला नाही तर वर्गात पहिला आला आहे. तो परीक्षेत पास झाला नाही तर वर्गात पहिला आला आहे. म्हणजे परीक्षेत तर पास झाला पण वर्गात सुद्धा तो काय आला आहे? नॉट ओनली डिड ही पास द एक्झाम बट ही ऑल्सो टॉप्ड द क्लास. क्लिअर? नेक्स्ट आहे बिकॉज आणि आपण नेहमी यूज करतो हे सुद्धा. याला तुम्ही ज्यावेळेस रिझन द्यायचं असतं तुम्हाला किंवा कारण सांगायचं असतं त्या सेन्सची सेंटेन्स तुम्हाला बिकॉजनी बनवायची आहेत. एक्झाम्पल, तो उशीर आला म्हणून त्याची बस चुकली. बिकॉज ही वॉज लेट ही मिस्ड द बस. बिकॉज ही वॉज लेट ही मिस्ड द बस. इतर रिझन सांगत आहोत आपण. मी घरी राहिलो कारण पाऊस पडत होता. आय स्टेड ॲट होम बिकॉज इट वॉज रेनिंग. आय स्टेड ॲट होम बिकॉज इट वॉज रेनिंग. इझी आहे. नेक्स्ट आहे वेरेवर. वेरेवर म्हणजे जिथेही, कुठेही किंवा जिथे कुठेही असे मिनिंग याचा यूज करायचा आहे. म्हणजे कोणतंही ठिकाण असो किंवा जिथेही काही घडतं तिथे असा मिनिंग. प्लेस असेल किंवा कंडिशन प्लस प्लेस असेल किंवा एम्फसिस किंवा एखाद्या प्लेसवरती एम्फसिस करायचा असेल तिथे तुम्हाला वेरेवरचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, तू जिथे जाशील मी तुझ्या मागे येईल. Wherever you go, I will follow you. तो जिथेही जातो तिथे मित्र मिळवतो. He finds friends wherever he goes. He finds friends wherever he goes. I hope guys ही सगळी कंजंक्शन तुम्ही आता तुमच्या डेली यूज मध्ये यूज करणार आहात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली सुद्धा असतील. गाईज यावरती सगळी काही प्रॅक्टिस पीडीएफ आहे ती तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. तिथे तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि असे चांगल्या प्रकारे सेंटेन्स बनवून तुम्ही इंग्लिश स्पीकिंग साठी याचा यूज करा. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.